मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी सर्वांना संबोधित करावं। डॉक्टर निलेश विश्वकर्मा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण चाललं तर आपल्याला फायदा होईल, नाही तर आपण एक त्याला देतो नाही त्याला देतो म्हणजे आपलं मिसअंडरस्टँडिंग होईल आणि आपलं सगळं चुकीचं होऊन जाईल। त्याच्यामुळे कृपा करून कोणीही चुकीचं मतदान करू नका, आपलं मतदान करायला पाहिजे नका। जर आपण दुसऱ्या कोणालाही मतदान केलं, मला सांगा रोज आपल्याला सगळे जे मोदीजी आहेत किंवा देवेंद्र फडणवीसजी आहेत किंवा दादा आहे ते पालकमंत्री आहे, हे सगळे कोणाचे दादा पालकमंत्री? अरे बाबा काही खोटे बोलते काय? निधी देणारे आमचे एकनाथ शिंदे साहेब असे जिल्हा प्रमुख आमचे बोलून गेले। मित्रांनो, आपलं चांदूर हे पॅनल जेव्हा उभं करायची वेळ आली त्यावेळेस या शहराचे अनेक चित्र आमच्या समोर उभे राहिले। एक अनेक समस्या आहेत तशाच आहेत आणि निदान या समस्या दूर करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण या पॅनलची उभारणा केली। जेव्हा पॅनलची उभारणा केली त्यावेळेस मनात ध्यानी मनी नव्हतं। एक पाऊल पुढे टाकलं की आपलं चांदूर नाव द्यायचं का, मग आपलं चांदूर नाव द्यायचं। मग ज्या ज्या लोकांना याच्यात आपलंपणा वाटतं त्या लोकांकडे आम्ही गेलो। त्या सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे गेलो। त्या पक्षाचे 4 वेळेचे नगराध्यक्ष आपल्या समोर आहेत। त्यांनी मोठ्या मनानं आणि कोणतीही हितगुज न करता की एवढ्या सीटा पाहिजे असं बसून त्यांनी पहिलं पाऊल पुढे घेतलं आणि आपल्यासोबत आले। मग आपलं चांदूर आम्ही संजय खोडके यांच्याकडे गेलो। त्यांनी सांगितलं की निलेशराव, तुमचा संघर्ष चांदूरसाठी मी सातत्यानं 20 वर्षापासून बघतोय। हे अवघ्या 2 मिनिटात अजित पवार गटाने आपल्याला समर्थन दिलं। तिसरं सर्वात महत्वाचं पाऊल या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आशिषजी आमचे मित्र आहेत धर्माळे यांना मी सांगितलं। एक वेळात अशी आली सीटाच्या वाटेघाटीत आशिषजी नाराज झाले, पण हे पॅनल मोठं करण्यासाठी या नगरीचे मणिरामजी वाघ यांचे नातू आणि प्रभाकर वाघ, तेही नगराध्यक्ष त्यांचे पुतणे, त्यांच्यासाठी एक प्रभाग सोडा लागला। आपला महेश इथं आहे, तर ती माघारी शिवसेना मोठं मन करून घेतली आणि शिवसेना आमच्या सोबत आली। म्हणजे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी दोन्ही गट, शिवसेना आणि जय हिंद क्रीडा मंडळ। जय हिंद क्रीडा मंडळ म्हणजे काय हे तुमच्या सर्वांना माहित आहे। या चांदुरात सातत्यानं या चांदूरचं मोठं नाव मोठं करण्याचं काम या मंडळानं केलेलं आहे। मग आता ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली, आज आमचे प्रास्ताविक मध्ये हर्षजी बोलत होते का सोशल मीडियावर रान उठवलं काँग्रेसने। काँग्रेसने काय सांगितलं, अरे बाबा एका साध्या कार्यकर्त्यासाठी आनंदराव अडसूळ आले, आज खुद्द कॅप्टन अडसूळ आले। अरे तुमचा एवढा साधा कार्यकर्ता होता हे सर्व चांदुराले माहित आहे। त्यांनी काय केलं, काय केलं संतोष भाऊ? या चौकात काय कार्यक्रम होता? कवड्या खेळाचा, आणि तो या शहराचा प्रतिनिधी पाहतोय। म्हणून आपलं चांदूरची उभारणी झाली आणि आपलं चांदूरचं पॅनल जेव्हा उभं झालं त्यात दमदार उमेदवार सर्वांनी दिले। राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित आणि जय हिंद क्रीडा मंडळ, हे तुम्ही जर उमेदवार भाऊ बघितले कॅप्टन साहेब, तर याच्यात एकही उमेदवाराचं घर नगरपालिकेच्या भरोशावर नाही आहे। हे सर्व दमदार उमेदवार आम्ही दिले, कारण या शहरात जो भ्रष्टाचार आहे तो खतम करायचा आहे। दुसरे उमेदवार ज्यांनी या शहरात कॉम्प्लेक्स बांधले त्याचाच बांधणारा माणूस इथचा इंजिनियर आहे। आता ज्या महिला उठून चालल्या होत्या आता परत येऊन राहिल्या, या कुठं चालल्या होत्या? लघुशंकेसाठी। ही वेदना आहे। हा इंजिनियर, त्याला आपल्या गावरानी भाषेत भयताळ म्हणतो, या भयताळाला कॉम्प्लेक्स तर नाही बांधले, पण त्या कॉम्प्लेक्स मध्ये बाथरूम नाही बांधू शकला। अनेक तालुक्याच्या महिला जेव्हा इथे येतात त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात दोघांनी दिसलं नाही। म्हणजे ज्याला 25 वर्ष 30 वर्ष सत्ता दिली तो या नगरपालिकेत सातत्याने होता,
तेव्हा त्याला चांदूरची आठवण आली नाही की आपण चांदूरसाठी काही केलं पाहिजे. तेव्हा त्याला जाण झाली नाही का मला सेवा करायची आहे. तेव्हा फक्त मेवा आठवत होता. आणि आज नंदूभाऊने सांगितल्याप्रमाणे एवढा भक्कम प्रॉपर्टी जमा करून आता काय, तो आता बायकोला नगराध्यक्ष करून टाकू. म्हणजे अभिजित भाऊ आमच्यासारखे तरुण सातत्याने सेवेत राहतो, काम करतात, जनतेची प्रश्न सोडवतो. आणि एखादा करप्टेड अधिकारी रिटायर होतो, बोळागंब पैसे आणतो आणि पक्षी तसेच त्याला म्हणतात 50 लाख रुपये वर्गणी दे आणि तू तिकीट घेऊन जाय. आणि हे लोक पुन्हा सत्तेत आल्यावर काय करणार आहे. इथं अनेक पत्रकार आहेत, अभिजित आहे, विवेकजी, अनेक पत्रकार इथं आहेत, तर गुड्डू भाऊ आहेत. त्यांना विचारा किती रुपयाची टेंडर झाली आणि किती रुपयाचं काम वाटप झालं. या मुख्य रस्त्याला तुम्ही तिथपर्यंत गेलात, परत आलात तर दोन्ही बाजूनं काट्या आहेत. मला हास्य येत होता. मागं आमदार साहेब येणार आहेत. आमदार साहेब प्रचारात फिरले 8 दिवस चांदुरात. त्यांना एकही वेळा त्या काट्या दिसल्या नाहीत का. ते BIC किंवा नगरपालिकेला फोन करून प्रशासक आहे सांगू शकले असते की लोकांच्या कांद्याला काट्या लागतात, कापून टाका रे. ही जी भूमिका आहे ही तुम्ही लक्षात घ्या. ही काय निवडणूक राजूभाऊ हे आमदारकी खासदारकीची नाही आहे. ही निवडणूक कशाची आहे, आपल्या शहराची आहे. आणि आपल्या शहराचा कोण भलं करत, आपला माणूस. बरोबर. ज्याला या शहराबद्दलचा आहे, अभिमान आहे, त्यालाच आत्मीयता आहे, तोच या शहराचा विकास करू शकतो. बाकी तर सातत्यानं फक्त आता जे मागं बोलून राहिले आमचे मित्र उपाध्यायजी, हे सोनं राहून आले. चांदूरचा माणूस एकही भाजपचं संचालन करण्याच्या लायकीचा नाही आहे. ही भाजपची स्थिती आहे. तुमच्याची लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करू शकत नाही. रविभाई उपाध्याय सोनोरा चाला चांदूरले. मला लय दुःख वाटते गणेश भाऊ, अभिजित भाऊ. इच्छा तालुक्याच्या पक्षाचे नेते, एक नेता आहे सुनील कडू, बाबासाहेब कडूचा पोरग, काँग्रेसमध्ये हयात गेली, राष्ट्रवादीचा पदाधिकारी, मत कायचे मागून राहिला, भाजपले मत द्या. मग आम्ही माहिती काढली तर 5 लाखाचा रिचार्ज झाला आणि बाबासाहेबाचं नाव चांदुरात मिसळून राहिला. दुसरा पदाधिकारी रंगराव अण्णा चौधरी, माझे लय जुने संबंध, नेते सहकाराचे, APMC ला सातत्यानं संचालक राहिले, राष्ट्रवादीचा नेता, आणि मत कोणाला मागून राहिला, काँग्रेसच्या त्या पोट्ट्यासाठी जो 5 वर्ष त्याने फक्त कवड्या खेळल्या. म्हणजे तालुक्याचे नेते ज्यांना आपल्या पक्षाचा विसर आहे, फक्त आणि फक्त स्वार्थासाठी मदत करायची. माझी सांगण्याची भूमिका वेगळी आहे, कारण हे निवडणूक चांदूरची आहे. आता नंदूभाऊ जे सांगत होते की हे तिथे राहतीलच. प्रतापराव आपल्या गावात आहेच, प्रतापरावला निधी द्यायचा तर तसाच देतील. प्रतापराव निधी नाही देतील. आपल्याकडे 2 माणसं आपण घेतले आहेत. निधीसाठी देण्यासाठी 2च खाते लागतात. एक नगरचं खातं, नगर त्याचे कोण मंत्री आहे, एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याकडे कोणतं खातं आहे, नगर विकास. नगर विकासातून पैसे द्यायची जबाबदारी कोणाची आहे, कॅप्टन साहेब. आमच्या शहराला पैसे लागले तर नगर विकास खात्यातून कोण देईन, कॅप्टन आनंदराव अडसूळ आपल्याला पैसे देतील. चोटा टाळ्या वाजवा, अभिजित अडसूळ साहेब. दुसरा घेतला आम्ही, ज्यांच्या स्क्रीनवर चालू आहे, संजय खोडके, तुमच्या समोर बोलून राहिले. संजय खोडके काल आले, ते अजित पवार मध्ये तुम्ही पाहिलं असेल, अजित पवारच्या सातत्याने फ्रेम मध्ये असतात. आणि अजित पवारच्या फ्रेम मध्ये जेव्हा असतात तेव्हा या चांदुरासाठी लागणारा निधी ते फक्त आपल्याला ते देऊ शकतात की ते काल जाहीर बोलून गेले आणि त्यांनी सांगितलं की या शहराला लागणारा प्रत्येक निधी तुम्हाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. ही एका दिवसाची स्थिती नाहीये मित्रांनो. आज जेव्हा सभा संपल तर निश्चित तुम्ही मागचा स्टेज पाहून घे जा. संतोष भाऊ किती लोक आहे, नितीनराव किती लोक आहे. ज्या लोकांनी बाता केल्या त्या लोकांनी काय केलं हे तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला फक्त एवढा आज विनंती करू इच्छितो, ही निवडणूक तुमची आमची आहे, आपल्या शहराची आहे. ज्या लोकांनी या शहराचं वाटोळं केलं, आमच्या गावात भाऊ गदेघाट होतं,
काका तुमच्या राज्यात गदेघाट पाहिलं काय? आज नगरपालिकेत गेल्यावर देशमुख साहेब गदेघाटासारखं वाटतं. म्हणजे या चांदूरचे आपण नागरिक आपला अधिकार आपला दाखला नगरपालिकेत गेल्यावर तिथं माणूस दिसत नाही आणि माणूस दिसत नाही दाखला कोण देईन? 8-8 दिवस दाखला भेटत नाही. सर्वात पहिलं काम या नगरपालिकेत आपण करू ते म्हणजे तुम्ही अर्ज केला अर्ध्या तासात तुमच्या आधी दाखला असला पाहिजे. कारण तुम्ही एवढ्या मेहनतीने शहरात टॅक्स भरता इथे राहतात, तुम्ही अभिमानाने इथे राहतात. जेव्हा तुम्ही नगरपालिकेमध्ये गेला तर तुमचा स्वाभिमान वाटला पाहिजे. अनेक व्यापारी इथे आहेत सातत्याने टॅक्स भरतात, त्यांना कुठेतरी नगरपालिका गेल्यावर खुर्ची दिली गेली पाहिजे, त्याचा सन्मान असला पाहिजे, जी आपल्यातून हरपलेली गोष्ट आहे. दुसरं महत्वाचं, या चांदूरला हा जो इंजिनियर होता काँग्रेसचं राज्य होतं यांनी टॅक्स लावला. राजू भाऊ टॅक्स कसा लावला? अमरावतीपेक्षाही जास्त. अरे लिंगोटे साहेब राहू द्या ना, बस तिकून पाठवा ना भावा. वंचित वाल्यालाच तासा काय शेनाई आमच्या सोबत. होऊ द्या बस जाऊ द्या. तोपर्यंत लय लोक दिसून आले आमचे. माजी नगरसेवक विजयभाऊ डोंगरे आहेत, दगडू आहे. जाऊ दे. आता या नगरपालिकेचा इंजिनियर कोण होता? बैजू मेटे. सरकार कोणाचं? काँग्रेसचं. टॅक्स कोणी लावला? यांनी. आणि आज आपल्या जनतेचे पैसे जेव्हा लोक टॅक्स भरायला गेले तर 2% सरसकट व्याज दरानं त्याच्यावर पैसे घेतले, चक्रवाढी व्याज. मग सर्वात पहिलं आपलं चांदूर पॅनल काय करल? जशी नगरपालिका आली त्या टॅक्सवरचं कर्ज 1 मिनिटात माफ करून टाकू. त्या टॅक्सवरचं व्याज माफ झाल्यानंतर जो रेग्युलर टॅक्स भरल त्याच्यासाठी आम्ही सूट दिल्याशिवाय राहणार नाही. राहिला शहरात ज्या कोणतेही पद नसताना आपण सर्व इथे 4 कॉलेज आणले. या शहरात संपूर्ण महाराष्ट्राचा विद्यार्थी येतो आहे, जो जेव्हा टीसी नेईल ते टीसी जेव्हा दाखवल तर त्याच्यावर दिसायला तूल चांदूर रेल्वेचं नाव राहणार आहे. आणि हे काम आपण उभं केलं चांदुरात या सर्व तुमच्या प्रेमापोटी आणि या जनतेच्या विश्वासानं. अभिजित कॅप्टन साहेब या शहरानं भरपूर प्रेम मला दिलं. जेव्हा जेव्हा मी या शहराला माझं कोणती गोष्ट सांगितली, मतदान म्हणून दिलं, सर्व गोष्टी केल्या, पण मला या शहरासाठी काही करता यावं ही माझी सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. म्हणून त्यात या 4 कॉलेजाची मी भर टाकली. आणि जेव्हा जेव्हा या चांदूर शहरासाठी विषय येतो तेव्हा तेव्हा माझी एकच इच्छा आहे ते काय चांदूरचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आज छोटे छोटे तालुके शहर बघा भरभराटून मोठे झाले. अनेक तरुण आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना आजही चांदुरात वणवण आहे. कोणताही रोजगार नाही. या सर्व गोष्टी ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी केल्या पाहिजे होत्या. त्यांची करण्याची मानसिकता नाही आहे. आणि आपण चांदुराला लय हुशार आहोत, आहे की नाही? अरे हुशार आहो की नाही? खासदार दिला आपण तुतारीचा, आमदार आपला भाजपचा, नगराध्यक्ष एखादा तिसरा काय हरकत आहे? अरे तिन्ही माणसं कुकल्याची काम करेन ना. भाजपवाल्याला पण मतदान दिलंय, 4 वर्ष त्याला पाडू शकत नाही. लोकसभा 4 वर्ष राहणार आहे. निवडणूक कोणाची आहे? आपल्या शहराची. आणि तिसरा माणूस आपल्या हाताशी असला ती म्हणजे प्राध्यापिका प्रियंका विश्वकर्मा. मला तुम्ही सातत्याने बालपणापासून बघितलेलं आहे. माझं नेहमी एकच ध्येय आलेला आहे, त्या शहराचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस या शहरासाठी माझं मन रावसाहेब सातत्यानं मोठं राहिलेलं आहे. आणि या शहराने मला जे दिलं ते कुठंच भेटू शकत नाही. आणि काही आज त्याच्यावर व्हॉट्सअपवर हर्षल भाऊ ते पोस्ट फिरत होती, आपल्या गावातला माणूस जो आपल्या मधात राहतात त्याला द्या म्हणे, हे इकून तिकडे फिरते त्याला देऊ नका. आणि खालतं विनीत मध्ये लिहिलं होतं आपला खर्रा माणूस. काँग्रेसवाल्यांनी टाकलं पण त्याला खरा लिहायचं होतं, त्यानं खर्रा खाणारा माणूस नगराध्यक्ष लिहून टाकला.
खर्रा खा आणि थुका म्हणजे स्वच्छता भारतचा पूर्ण इथंच सिंधीचा पाठा केलेला आहे. म्हणून मित्रांनो, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम या चांदूरवासीवर, चांदूरच्या नगरपालिकेवर असलं पाहिजे. तुम्ही तिथं जेव्हा जाल तुम्हाला असं वाटेल की मी या चांदूरात आहो. मग नगरपालिकेची इमारत असेल, मोठं हॉस्पिटल असेल, व्यापार संकुल असतील, गणेश काकांनी 4 बांधले. गणेश काकांनी सांगितलं जाहीर का मी प्रियंका सोबत आहे. काका आणि दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना आपल्या सोबत असेल तर निश्चितच या गावात 10 नवीन कॉम्प्लेक्स आपण बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि या सर्व गोष्टी तुमच्या समोर मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी तुमचा हक्काचा आहो. सातत्यानं तुम्ही माझ्यावर प्रेम केलेलं आहे. यावर्षी एक संधी द्या. ही निवडणूक आपली 9 वर्षानंतर येतो. ही निवडणूक आपण 5 वर्षांना आली पाहिजे होती, 9 वर्षांना आहे. म्हणजे आपण 5 वर्ष आधी मतदान केलं असतं असं समजून यावेळेचं मतदान टीव्हीला करायचं आहे. कशाला करायचं आहे? टीव्हीला. आणि जिथे जिथे आपले अलायन्सचे उमेदवार आहे, प्रभाग 4 मध्ये पाना आहे, कपशी आहे, प्रभाग 10 मध्ये शिवसेना आहे, प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, आणि 3 प्रभागामध्ये घड्याळ चिन्हावर 2 उमेदवार आहेत आणि 3 मित्र युतीत लढत आहेत. अशा अनेक उमेदवारांना आपल्याला विजयी करायचा आहे. यावेळेस संधी गमवू नका. जे नंदूभाऊनं सांगितलं 15-15 लाख रुपये एका वाड्यात खर्च करतायत, तर निश्चितच याच्याशी आपला घेण देण नाही. पण प्रकाश भाऊ खडके एवढं जाहीर सांगतो, ज्यावेळेस तुम्ही नगरपालिकेत होता त्यावेळेसची नगरपालिका आजची नगर फार फरक आहे. तमाम पत्रकार बंधूंना सांगतोय, ही संधी दळवू नका. ही संधी आपली आहे, आपल्या पॅनलची आहे. जेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात एवढंच प्रेम सातत्यानं माझ्यावर ठेवा. तुमच्या प्रत्येक प्रेमाचं मी पाईक राहील आणि जेव्हा पाहिजे तसं उत्तर देईल. शेवटचा एकच मुद्दा सुटला तो ज्युनियर कॉलेजचा मुस्लिम समाजाच्या. त्यांनाही काँग्रेसने सांगितलं की चॉकलेट आहे, चॉकलेट आहे, चॉकलेट आहे. भाई मैं जबान का पक्का हूं, सच्चा हूं. जब जब मैंने किसी कौम के लिए कोई बात की वो करके दिखाया है. और मैं आज सबको दावा करता हूं, वादा करता हूं, जिसको आपने सत्ता दी, ये कोई बहुत बड़ा चुनाव नहीं, फूल आ जाएगा, पंजा आ जाएगा. ये चुनाव आपके शहर का है. जिन्होंने सत्ता की वो आपको कागज नहीं दिखा पाए. मैंने आपको कागज भी दिया और कल संजय कोल के सामने आपके मंच से डिक्लेयर कर दिया कि इस पूरे तालुका के मुस्लिम बच्चे जूनियर कॉलेज में चांदूर पढ़ेंगे. इस पे अकबर भाई तुमको राजीव भाई गौर करना है. जिन्होंने अपने वोट लिए वो सिर्फ अपना वापर करते थे. हमने करके दिखाया, फिर वोट मांग रहे हैं. आज के बाद इस चांदूर शहर में सबका समान विकास करने की जबाबदारी हमारी है. म्हणून एवढंच विनंती करतो, इथून पुढच्या उद्याचा जो दिवस आहे अत्यंत महत्वाचा आहे. आपली कोणती बटन आहे? 4 नंबरची टीव्ही कशी आली पाहिजे? या बाजू बबलू भरचा माणूस झेंडा पाहिजे, भाजपचा राधा आपल्या सोबत आहे. हेच प्रेम तुमच्या सर्वांचं असलं पाहिजे. तुमच्या मनात अण्णाभाऊ साठे समाजाचा विषय होता. काल सांगितलं नंदूभाऊ सोर्लीकर, अण्णाभाऊ साठेचे आमचे पत्रकार सागरजी घेऊन आले, रवीजी आले कलाने. त्या सर्वांच्या साक्षीने जाहीर सभेत सांगतो, तुम्ही मला मत दिलं नाही, जेव्हा उद्या देणार त्याच्या आधी या जाहीर सभेतून घोषणा करतो, अण्णाभाऊ साठेची जी तुमची मागणी आहे 1000 फुटाचा प्लॉट तोही मी इथं जाहीर करतो आहे. दुसरं अण्णाभाऊ साठेसाठी देशभाऊ मुंदळा तुम्ही ते बैठक घेतली होती, त्याच्यासाठी सर्वात पहिले पुतळा आणि एका नगरला अण्णाभाऊ साठे नगर असं नाव आम्ही जाहीर करू. म्हणून एवढंच बोलतो, इथेच थांबतो. ही निवडणूक आपली आहे. माझ्या अनेक बहिणींचे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे. त्यांच्या मुली या शहरात शिकतील अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था मी उभी केलेली आहे. मोठं क्रीडा संकुल इथं उभारतो आहे. काल माझी एक बहीण वरठेताई विलीनगरला म्हटली, भाऊ गावात स्विमिंग पूल नाही, हे नाही. हे सर्व काम नगरपालिकेचे आहे, केले पाहिजे होते, करायची इच्छाशक्ती नाही. हे सर्व चित्र उभं करून देण्याची जबाबदारी माझी आहे, या पॅनलची आहे. आणि म्हणून एवढे मोठे मोठे नेते तुमच्याकडे जेव्हा आले तर तुमच्याकडून आता कोणती चूक झाली पाहिजे नाही. मत काही मला देऊन नाही राहिले. मत कोणाला आहे? टीव्हीला आहे. पण वहिनीला आहे. तुमच्या वहिनीला उभं केलं म्हणजे दिसाले साजरे म्हणून केली काय? नाही.
त्या पदावर त्या पदाला ती न्याय देणारी आहे. म्हणून तुमची बहीण तुमची वहिनी ही हक्काची राहणार आहे. काम नाही केलं तर आपण गच्ची पकडून घेऊ. मी तुमच्या सोबत राहीन. म्हणून माझ्या तमाम बहिणी एवढ्या वेळच्या माझ्यासोबत आल्या, रॅली केली. हेच प्रेम तुमचं माझं आहे जे मला आशीर्वाद देत असते नेहमी आणि मला काहीतरी चालूसाठी करण्याची ऊर्जा मिळत असते. म्हणून या दोन्ही पक्षाला आपण पाहिलेलं आहे. यावेळेची चूक झाली नाही पाहिजे. आपलं आणि फक्त आपलं टीव्ही चिन्ह हे तुमचं हक्काचं आहे. म्हणून या बोर्डवर सर्व चिन्ह बघा. आणि म्हणून आजच्या पासून तुम्हाला एवढी विनंती करतो, हे चांदूरचं क्रांती करण्याचा वेळ आहे, इतिहास बदलण्याचा वेळ आहे. एवढंच बोलतो, इथे थांबतो. जय हिंद, जय भीम, जय चांदूर.